हे ग्लोबल विलेज आहे की नाही 6च महिने उघडं असते, म्हणजे ऑक्टोबरपासून तर मार्च लोक. जसं भारतातून मसाले येत, भारतातले मसाले दुबईमध्ये प्रचंड फेमस आहे. पाकिस्तानचा कॉटन अजूनही प्युरिटीच्या बाबतीत कापूस हा पाकिस्तानचा प्रसिद्ध आहे ग्लोबली म्हणतो मी. त्या दिवशी जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. 5 लाख लोक त्या मार्केटमध्ये आले परचेस करायला, सेल करायला, जे काही आहे ते. तर ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहिल्यांदा दुबईमध्ये झालती. म्हणजे ऊंची सोच कशाला म्हणतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे भाऊ. आत्ताचं रेकॉर्ड काय माहिती आहे का, नॉर्मली डेली म्हणून राहिलो मी, डेली इथं 2 ते 2.5 लाख ते 3 लाख लोक या ग्लोबल व्हिलेजले भेट देतात. आपला ब्लॉग ही कडक बनणार आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. ग्लोबल विलेज, गेट ऑफ द वर्ल्ड. अगेन टिकट विंडो, आपल्याला तिकीट काढायची गरज नाही, अपने टूर में बुक है सब. कडक टी आहे भाऊ. आपला ब्लॉग ही कडक बनणार आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. चला भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. आपण गेला आहे दुबईमधल्या ग्लोबल व्हिलेजमध्ये. हे माझ्या मागे आहे. आता ग्लोबल व्हिलेज म्हणजे काय? ग्लोबल म्हणजे जागतिक, व्हिलेज म्हणजे गाव. तर ठीक, हे माझ्या मागे मेला लागते. पहिले 5च देश होते, इंडिया, पाकिस्तान, चायना, इराक, इराण, जे काही स्वतः दुबई, याचा व्यापार होता. आता ग्लोबल जगातले व्यापारी इथं येऊन हे करतात, मेला लागते, बाजार. मग आपण बाजार करू, चला. ये बंदा हमारा गाइड है आज का. 30 दिरहम तिकीट आहे इथलं. पुढून केली भाऊ एंट्री, स्कॅन करून घेतलं. हे आहे ग्लोबल विलेज. माइंड ब्लोईंग. 30 दिरहम एंट्री तिकीट आहे, म्हणजे जवळजवळ 750-800 रुपये. पण त्या मानानं दिसून राहिलं कडक भाऊ हे, हा ना. म्हणजे आपल्याला जाणं इकडे आहे, पण जहाँ तक मेरी नज़र जा रही है वहाँ तक ग्लोबल विलेज ही है. चलो तुमको दाखवता मैं. हे बस घुसली गड्या याच्यात, मस्त. क्या बात है. टेलीफोन बूथ, और ये है आईफेल टावर. क्या बात है. मे 20 नावाचं कपड्याचं दुकान आहे या आयफेल टॉवरच्या खाली. बुखोर अलदार परफ्यूमचं दुकान आहे. ये इधर मिलता परफ्यूम अंदर जाके. मी तर तुम्हाला परफ्यूमचा वास कसा आहे ते नाही दाखव, म्हणजे वास नाही घेऊ शकत, तुम्ही पाहू तर शकता. हे मेरे मागे है की नाही, मस्त. ये आ गए अपन ऑस्ट्रेलिया, और ये है कुवैत, यमन, बहरीन, इजिप्त. क्या बात है. इजिप्शियन मम्मी आहे याच्यात. मोरोक्को,
दाखवलं म्हणजे हे देशाचे नाव ते कमानीच नाही, त्या कमानीच्या अंतरे त्या देशातलं सामान भेटते. आलं लक्षात? KSA हा कोणता देश नाही आहे भाऊ, हे फिमेल टॉयलेट मेल टॉयलेट आहे. तुम्हाला वाटेल की देश आहे काय, चे घालणं असेल तर असं ATM आहे. हे उर्दूत लिहिलं गळा, काही इंग्रजीत तर काही लिहिलं नाही आहे पण काहीतरी. आणि हे आहे भाऊ इंडियन चाट बाजार. हो चाट बाजार आहे हा. पाणीपुरी भेटू राहिली, फुगे. हे ग्लोबल व्हिलेज आहे की नाही, 6च महिने उघडं असते, म्हणजे ऑक्टोबरपासून तर मार्च लोक. कारण अठी जरा गरमी कमी असते, अजून गरमी कमी असेल तर एप्रिलमध्ये असते 7व्या महिन्यात, पण शक्यतो 6 महिन्यासाठीच असते. आणि हे रोज संध्याकाळी 5 वाजतापासून रात्री 12 वाजे लोकच असते, दिवसा नसते. वातावरणावर आहे हे, म्हणून 6च महिने. नाही तर आपल्यासारखं तर येऊ बी नाही शकत अटी, काय व्यापार होईल आहे की नाही. चला पुढे. काय स्ट्रक्चर आहे यार, एक नंबर. आणि आता आपण आलेलो आहे इराण जवळ. देखा एक ही ब्लॉग में इतने सारे देश. हे इराण आहे भाऊ. हे अठूनपासून तर इकडे लेकराचं खायचं, पण इथपर्यंत सगळ्या देशाचे आपापले रेस्टॉरंट आहेत. हे बघा हे अठी लिहिलेलं आहे त्याचं. ते 3 नंबरला पिवळी पाटी दिसली, इंडियन चाट. असं लय काय माहिती आहे. चिन या टॉम याम कुंग, काय माहीत काय आहे ते. पण इकडे ते रेस्टॉरंट आहे, हे समोर इंडियन चाट रेस्टॉरंट आहे. आणि इकडे तुमच्या संग लहान लेकरं असतील तर इथं लहान लेकराचं खेळायचं आहे. आणि हे आहे भाऊ ते थायलंड. या गड्याला थंडी नशी राहायला जाय रे भैर तिकडे, ती मायकाला लागत बाबू. हे आहे भाऊ कोरिया. ते सूर्य तिकडे मागे आहे एक्झॅक्ट, हे पाहिजे अटी त्याच्यानं असं याच्यावर अंधार दिसू राहिला, पण मस्त आहे. एक्झो प्लॅनेट सिटी आहे. तिकीट असेल त्याचं अंदर. हे स्टेज आहे, ऑर्केस्ट्रा असते. आणि या डिस्प्लेवर त्याचं टायमिंग दाखवलं आहे. आणि अडी लोक बसतात. आपण तिकीटने काढलं तरी अडून बी बघू शकतो. बसून जरा जास्त मजा येते. म्हणजे 8:25 असते, 8:40, 9:10. आपल्या काही हाती लागत नाही भाऊ तो. इकडे आहे भाऊ हे सिरिया. हा ग्लोबल मार्केटचा कन्सेप्ट आपल्याला आवडला भाऊ. म्हणजे कसं की ग्लोबली म्हणजे जगातले लोक इथं दुबई पाहायला येतात, तर मग त्याले बाकीच्याही देशातलं, म्हणजे जसं मी इंडियन आहे, मी इथे आलो पाहायला, तर मला जसं सिरियाचं याचं श्रीलंकेचं अमुकचं मार्केट पाहता आलं पाहिजे, खरेदारी करता आली पाहिजे. म्हणून हा सगळे एकत्र केले ना ग्लोबल व्हिलेज नावानं. मस्त कन्सेप्ट आहे. हे सायबर सिटी डेंजर झोन स्टंट शो. स्टंटमॅन आहे बॉडी मस्त रे. गार्डन पहा किती हिरो आहे, डुप्लिकेट आहे ते. ही आहे बॉस श्रीलंका. आता आपण आहे UAE मध्ये. तसं बी मी UAE मध्येच आहे. आणि हे आहे भाऊ पाकिस्तान. हो पोहोचलो मी पाकिस्तानात व्हाया UAE.
हे आहे भाऊ तुर्कीये, TURKIYA, तुर्कीये. काही जण टर्की म्हणतात, काही जण टर्की म्हणतात. त्यात बी वाद चालू आहे. तुम्हाला जे समजणं असेल ते समजून घ्या आणि जे म्हणणं असेल ते म्हणून घ्या. मी जा तटी जाईन ता सांगेन की नेमका काय वाद आहे आणि कशाचा वाद आहे. पण मी जाईन हे नक्की. मी जाईन म्हणजे असं इथं नाही जाणार, इथून तटी स्पेशल त्या देशात जाईन. टेन्शन ना घेऊ तुम्ही. तुम्हाला दाखवेनच मी टाईमावर त्याला. नाही तर म्हणसान का रे तो ब्लॉग नाही आला टर्कीचा टर्कियाचा. असं नका करू. चला पुढे. हे इकडे काय आहे बा, हे फ्लोटिंग मार्केट बघू आपण. खरं फ्लोटिंग मार्केट नाही बरं, खोटं आहे. म्हणजे मार्केट खरं आहे, फ्लोटिंग खोटं आहे. हे बा, हे स्विमिंग पूल बनवलं आर्टिफिशियल तळं आणि अशा बोटीसारखं तयार करायला त्याचं फाउंडेशन बा फिक्स आहे. म्हणून मी म्हटलं खोटं आहे, पण मार्केट खरं आहे. हे बा ना, काही माही भेटते खायला. मँगो हे बा, कुठे आहेत ते छटाक भर. म्हणजे 6 फूट बी पाणी नसेल त्यातही बोट चालू आहे. मस्त बोट खरी आहे. आता पोहोचलो भाऊ आपण आफ्रिका. ये है रशिया. आहा, युरोप. अमेरिका. आणि पोहोचलो भाऊ आपण जपानले. आणि हा आहे भाऊ रोड ऑफ एशिया. आशिया खंडात जाणारा रोड. चला फास्ट फॉरवर्ड. आणि हे आहे भाऊ इराक. हे का तटीच लिहिलं आहे, वाचता येते उर्दू आपल्याला. इराक. ये जॉर्डन. ये है कतार. ये लेबनान. पॅलेस्टाईन. आणि ह्यार आपल्या नेटे असते तो चायना. आणि हा आहे भाऊ फायनली आपला इंडिया. चलो अभी जाते हैं इंडिया में. कश्मीर हेरिटेज टेक्सटाईल. हे काश्मीरचे सगळे आयटम मिळतात इथं. मस्त. पश्मिना हँडीक्राफ्ट. म्हणसाने इंडियाचा तर आम्हाला माहीत आहे बा, बाकीच्या देशाचं दाखवायला पाहिजे होतं ना अंदरे जाऊन. पण मी याच्यासाठी आलो की मलाही जाणून घेणं आहे आणि तुम्हालाही दाखवणं आहे की UAEच्या म्हणजे ग्लोबल व्हिलेजमध्ये, म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये आपली इंडियाचे व्हॅल्युएशन काय आहे बा. व्हॅल्युएशन म्हणजे असं नाही की बा इतकी रुपयाचं व्हॅल्युएशन आहे, तसं नाही. पण म्हणजे ग्लोबल आहे. तर मग ग्लोबल मार्केटमध्ये इंडियामध्ये ते ग्लोबलचे लोक येतात का बाकीच्या देशाचे, ते मला पाहिलं होतं. पाहू आता. फॉरेनर आहेत भाऊ इंडियन आले बाहेरचे. पुलाव स्पायसेस मुंबईचे मसाले.
इंडियाचं फेमस इंडियन नीलांबरी आदिवासी हर्बल ऑइल ये अंकल बेच रहे हैं। केश किंग शैम्पू, इंडियन हर्बल ऑइल, याच्या जाहिराती खूप पाहतो आपण सध्या। हे बघा याचे केस किती मोठे आहेत। मी तुम्हाला आता खरं तर समजून सांगतो या ग्लोबल व्हिलेजचा कन्सेप्ट काय खऱ्या अर्थानं। म्हणजे काय, ही गोष्ट आहे समजा जवळजवळ 1980 सालची, म्हणजे आताची गोष्ट आहे। तेव्हा काय होतं की जे मीना बाजाराच्या तिथं हे ग्लोबल मार्केट भरे, हा मेला भरे, तर तिथं काऊन भरे, तर तिथं आहे ते नदी, त्या नदीतून बोट येत, ते डॅम आहे मोठं, म्हणजे दुबई शहरातलं, तर तिथं बोट येत पहिले, तर त्या बोटमध्ये हे आजूबाजूचे जेवढेही देश आहे, जसं भारतातून मसाले येत, भारतातले मसाले दुबईमध्ये प्रचंड फेमस आहे, म्हणजे मसाला किंग जे आपले दातर साहेब आहेत ते आपल्या विदर्भातले आहेत, वऱ्हाडातले आहेत, है की नाही। तर तसे ते मसाले येत, पाकिस्तानचं कॉटन, अजूनही प्युरिटीच्या बाबतीत कापूस हा पाकिस्तानचा प्रसिद्ध आहे ग्लोबली म्हणतो मी। तसं चायनातून, तेव्हा चायनाचे आयटम म्हणजे खेळणे आहेत, म्हणजे नुकतेच 80 साली ते प्लास्टिकचे खेळणे सुरू झाले, काही लाकडाचे ते आणत, असं वेगवेगळ्या देशातून ते सामान्य 5 देश सुरुवातीला इथं येत जात। तर मग काय झालं की ते येत त्या बोटीतून सामान बाहेर काढत आणि त्या काठावरच ते मार्केट भरे समजा। मग आता एका दिवशी काय झालं की इथं ज्या दिवशी ते मेला होता ॲक्च्युली, त्या दिवशी जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली। 5 लाख लोक त्या मार्केटमध्ये आले परचेस करायला, सेल करायला, जे काही आहे ते। तर ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहिल्यांदा दुबईमध्ये झालती। मग दुबईचा राजा एकदम हुशार आहे, पुढचा विचार करणार आहे। दुबईचे तुम्ही ब्लॉग पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की काय प्रगल्भता आहे विचारायची त्याच्या। मग त्याईनं काय केलं भाऊ की ते गोष्ट हेरली की बेटा एवढी जर गर्दी होते आणि हे जर आपल्याला टिकवायचं असेल आणि कॅच करायचं असेल, त्यात दुबईचाही प्रचंड फायदा होता। मग त्याईनं काय केलं की मग त्याईनं दुबई तिथलं गर्दी होत जाय, मग हे थोडी हेडसांडी होते, म्हणजे काय म्हणतात त्याला, फॅसिलिटी भेटत नाही व्यापारीले किंवा कस्टमरले। मग त्याईनं काय केलं की हे केलं, काय म्हणतात, दुबई शहरापासून थोड्याच अंतरावर हे ग्लोबल व्हिलेज स्थापन केलं। तिथं फॅसिलिटीज दिल्या सगळ्या, खायची व्यवस्था, टॅक्सेशन नाही आहे व्यापाऱ्यासाठी, आणि व्यापाऱ्याला मग तो माल तिथून इथं आणायची व्यवस्थाही त्याईनं केली राज्यातर्फे, हे दुबई गव्हर्नमेंटतर्फे आपण समजू, ती व्यवस्था इथं केली। मग इथं काय झालं की अरे हे एवढं चांगलं आहे जर तिथं लोक येऊन राहिले। पण बाकीचे देशही, हे 5 देशच नाही, बाकीचेही देश आले, जसं आता ते सिरिया, श्रीलंका, परत रशिया, अमेरिका, युरोप, हे जे मी तुम्हाला दाखवले ते इथं आले, त्याचे दुकानदार इथं आले, त्याचे व्यापारी इथं आले, आणि ते असं मोठं ह्यूज मार्केट अठी तयार झालं। हा कधीचा विचार आहे, आत्ता 1980 सालचा, म्हणजे जास्त दिवस झाले काय नाही। म्हणजे ऊंची सोच कशाला म्हणतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे भाऊ, आहे की नाही। आणि तेव्हा 5 लाख लोक आले त्या दिवशी, बाजाराच्या दिवशी, बरोबर आहे। आपल्याकडे आठवडी बाजार असते, त्या दिवशी आपल्या गावात दाबून लोक येतात आजूबाजूच्या गावचे। पण मग आता काय आहे, म्हणजे आत्ताचं रेकॉर्ड काय माहिती आहे का, नॉर्मली डेली म्हणून राहिलो मी, डेली इथं 2 ते 2.5 लाख ते 3 लाख लोक या ग्लोबल व्हिलेजले भेट देतात। बरं, मग आता त्यात दुबई गव्हर्नमेंटचं काय बा फायदा, टॅक्स बी घेत नाही म्हणता, असं तसं। भाऊ आपण जे आलो ती तिकीटं तुम्हाला दाखवलीच मी ना ब्लॉगच्या सुरुवातीला, आहे की नाही। 700-800 रुपये तिकीट आहे भाऊ, 30 दिरम। मग आता 2.5 लाख लोक गुणीला 30 दिरम पर डे, तुम्हीच विचार करा। हा भाऊ, मायाच्यानं काही रावल्या गेलं नाही भाऊ ते कॅल्क्युलेशन करायचं, तर समजा आपण मोठी पकडा 2 लाख लोक अठी डेली येतात, 30 दिरम तिकीट आहे त्याचं,
2 लाख गुणिले 30, 30 दुने 60, 60 लाख दिराम. मग आता रेट चालू आहे सध्या 24 रुपये पकडा. मग 60 लाख दिराम गुणिला 24 रुपये किती रुपये झाले? 14 करोड 40 लाख रुपये पर डे. हे तिकीट आयतून भेटतात भाऊ या गव्हर्नमेंटले किंवा या राजाले. हो, तुम्हाला वाटते मजाक आहे की नाही? पर डे. चला भाऊ, मग अपेक्षा आहे की हा ग्लोबल विलेज दुबईचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आती रहेंगे, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे की अवघे विश्वची माझे घर. राम राम.